नमस्कार. रामायणामध्ये अनेक पात्रांचा उल्लेख येत असतो. तेथे आपापलं कर्तव्य पार पाडून जातात. म्हणजे अगदीच थोड्या वेळासाठी जटायू येतो. जटायू रावणाला अडवतो, रावणासोबत युद्ध करतो. रावणासोबत युद्ध करता करता वीरगतीला प्राप्त होतो आणि जटायू रामायणामध्ये अजरामर होऊन जातो. काही काळाकरता अशी वेगवेगळी पात्रही येऊन गेली. त्राटिकेसारखी राक्षसी येऊन गेली आहे. मग हनुमानाला अडवणारा पर्वत येऊन गेलाय. हनुमानाला अडवणारी राक्षसी येऊन गेली आहे. हे सगळे आपल्या लक्षात येतात. हे सगळे आपल्या लक्षात येतात. म्हणजे सगळ्यांची माहिती आपल्याला मिळते. पण संपूर्ण रामायणभर ज्या पात्रांचा वावर आहे, ज्या पात्रांच्या विषयी आपण बोलतही नाही, लिहितही नाही, पण या सगळ्या घटनाचक्रांच्या मध्ये ज्यांचा उल्लेख झाला नसला तरी अस्तित्व आहे आणि ज्यांचा उल्लेख होतो आहे त्यांच्यामुळे त्यांना काय काय भोगावं लागलंय, काय काय त्याग केला गेलेला आहे, याची जाणीव मात्र आपल्या मनाला होत नाही. अधूनमधून कुठून तरी त्यांचं नाव कानावरती पडतं आणि आपण तेवढ्यापुरतंच त्यांना लक्षात ठेवू लागतो. मी काही नावं तुमच्या समोर ठेवणार आहे. सगळ्यांना सीता माहित आहे, पण सगळ्यांना सुमित्रा पण माहित आहे, महाराज दशरथांची पत्नी सुमित्रा. पण त्यासोबत आणखी काही नावं, जसं सुमित्रा एक आहे तसं आणखी एक नाव आहे उर्मिला, जी लक्ष्मणाची पत्नी आहे. आणखी एक नाव आहे मांडवी, जी भरताची पत्नी आहे. आणि आणखी एक नाव आहे श्रुतकीर्ती, जी शत्रुघ्नाची पत्नी आहे. या कोण आहेत? या कुठून आल्या? यांच्या मुलांची नावं काय? या सगळ्यांच्या विषयी आपल्या मनात प्रश्न असतात. काही जणांना ठाऊकही असतं, सगळ्यांना माहीत असतं. पण सुमित्रा, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती 14 वर्ष प्रभू रामचंद्राचा वनवास सोबत लक्ष्मण, भरत इकडे रामाच्या पादुका ठेवून, राजगादीवर पादुका ठेवून त्याचीच आराधना करत, त्याचेच पूजा करत राज्यकारभार चालवतो आहे. तिकडे मांडवी त्याची पत्नी तिकडे आयुष्य उपभोगते आहे. आपलं राजवाड्यात राहते आहे, ती सेवा करते आहे, सगळ्या आपल्या आईंची, सासवांची सेवा करते आहे. तशी शत्रुघ्नाची पत्नी श्रुतकीर्ती सुद्धा तशा स्थितीमध्ये सेवा करण्यातच मग्न आहे, आपल्या सासवांना सांभाळण्यात मग्न आहे. आपल्या पतीच्या निर्णयाच्या मुळे यांच्या आयुष्यावर झालेल्या परिणामांचा विचार कोणी केलेला नाही आणि तो झाला पाहिजे. म्हणजे मी परिणाम म्हणजे अगदीच मानवी स्वरूपामध्ये आहेत म्हणून बघा बघा कसा अन्याय झालाय अशा स्वरूपातली कथा मांडायला आलेलो नाहीये. म्हणजे उगाच फेमिनिस्ट होत बघा स्त्रियांनी काय केलंय असं सांगायला आलेलो नाहीये. कालच्या कथेतल्या उल्लेखांवर अनेकांना प्रश्न होते की मी ज्या पंचकन्यांचा एक वेगळा संदर्भ दिला होता त्यांच्या पतीविषयीचा, तुम्हाला काय सांगायचंय काय असं लोक म्हणत होते. माझं वाक्य पहिलं महत्वाचं होतं ते म्हणजे सौंदर्याला पावित्र्य असलं पाहिजे, तर पावित्र्य असेल तरच सौंदर्याला अर्थ आहे आणि ते पावित्र्य असेल तर सौंदर्याचीही पूजा होते, हे लक्षात घ्या. आपलं पावित्र्य जपून सौंदर्य ज्यांनी जपलं त्यांना पंचकन्या म्हणून सन्मान मिळाला. आणि पावित्र्य जपण्याची व्याख्या जी आजकालच्या युगात सांगितली जाते ती नाहीये. दिलेला शब्द पाळणे, दिलेल्या मनात असलेल्या निष्ठा पाळणे, याला पावित्र्य म्हटलं जातं. पावित्र्याची व्याख्या आपापल्याप्रमाणे करायची आहे, आपापल्या पद्धतीप्रमाणे करायची आणि सांगायचं असं नाही चालणार. म्हणून तो कालचा संदर्भ मी दिला होता. आज आपण या सगळ्या महिलांच्या विषयावर यासाठी बोलतोय की समर्पण काय असतं, संसाराच्या प्रति समर्पण काय असतं, नवऱ्याच्या मागे उभं राहणं म्हणजे काय असतं. आजकाल आपल्याकडे झालंय ना, मी म्हणून संसार केला, मी म्हणून सगळं हे निभावते, माझ्यामुळेच घडलं, दुसरी कोणी असती तर तेव्हाच निघून गेली असती, मी कसे दिवस काढलेत कसं सांगू, काय काय सहन केलंय. बहुतांश सगळ्या बायांची ही वाक्य सारखी असतात, सगळ्यांची वाक्य सारखी असतात. मी म्हणून सहन केलं, कसा काटकसरीत संसार केला काय सांगू. अरे यांना पगारच किती होती, 400, 500, 600 रुपये. त्यात अख्खा महिना काढायचा. दूध, लेकराचं शिक्षण सगळं कसं होतं हे सगळं सांगणाऱ्या महिला आपल्याला सापडतील. पण
14 वर्ष नवरा सोबत राहायची शक्यता क्षमता असून सुद्धा सोबत राहिला नाही. नवऱ्यानं सांगितलं की मी गेलोय आणि आसवाचा टिपूस सुद्धा तुझ्या डोळ्यातून पडला नाही पाहिजे. तू माझी वाट पाहशील, मी परत येईन, तेव्हा आपला संसार सुखाचा होईल, हे नवरा सांगतो. आणि 14 वर्ष त्याच्यासाठी उपाशी तापाशी राहून वाट बघणारी उर्मिला म्हणूनच जास्त शोषिक ठरते, जास्त शोषिक ठरते. आता ही उर्मिला कोण? ही सीता मातेची सख्खी बहीण. सख्खी म्हणजे तसे सीतामाता या काही महाराजा जनक आणि महाराणी सुनयना या मिथिलेच्या महाराजांच्या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेलं अपत्य नव्हतं. सीता ही भूमीची कन्या, ती भूमीतून महाराज जनकांना सापडली म्हणून सीतेचं नाव जानकी, जनकाची कन्या म्हणून जानकी, मिथिलेची कन्या म्हणून मैथिली, म्हणून ती सीता, ती भूमिकन्या अशी सगळी नावं मिळाली. पण महाराजा जनक आणि महाराणी सुनयना यांच्या पोटी आणखी एक कन्या होती, ती उर्मिला. असं मानतात की ही उर्मिला नागलक्ष्मीचा अवतार आहे. म्हणजे शेषनागाचा अवतार लक्ष्मण, नागलक्ष्मीचा अवतार म्हणजे उर्मिला. आणि या उर्मिला आणि लक्ष्मणाला पुढे 2 मुलं झाली. काय कमाल आहे बघा. रामाला आणि सीतेला 2 मुलं, एक लव कुश. उर्मिला आणि लक्ष्मणाला 2 मुलं, एकाचं नाव अंगद, एकाचं नाव चंद्रकेतू. म्हणजे त्यांनाही 2च मुलं होतात. सख्ख्या बहिणी जावा जावा बनून आल्यात, म्हणजे आपल्याकडचं नेहमीचं वाक्य, सख्ख्या बहिणी जावा जावा बनून आल्यात. ही उर्मिला शोषिक ठरते यासाठी की भावाची सेवा करायची म्हणून सोबत गेलेल्या लक्ष्मणाचा निर्णय मान्य करून त्याच्या सोबतच्या सुखी संसाराची स्वप्न न बघता आपल्या बहिणीवर निरातिशय प्रेम करणारी उर्मिला, जर सीतेवर देखील प्रेम होतं आणि आपला नवरा आपल्या भावाच्या सेवेकरता जातो आहे, आपल्या बहिणीच्या सेवेत जातो आहे, याचा आनंद तिनं मानला आणि लक्ष्मणाची वाट बघितली. आता याच घराण्यातील आणखी एक कन्या आहे. महाराज जनकाचा भाऊ कुशध्वज आणि या कुशध्वजाची पत्नी चंद्रभागा. कुशध्वज आणि चंद्रभागा या दोघांची एक कन्या, ती म्हणजे मांडवी, जी भरताची पत्नी झाली आहे. ही मांडवी भरताची पत्नी होते आणि भरताच्या सोबत उर्मिलेपेक्षा अधिक शोषिक होऊन जगते. बघा, उर्मिलेच्या पेक्षा अधिक शोषिक होऊन जगते. उर्मिलेला हे तरी माहित होतं की आपलं गेलंय, आपलं इथे नाही. पण मांडवीचा नवरा रामाच्या सोबत गेलेला नव्हता. तो रामाला वनवास झाला म्हणून माझ्या भावासारखीच वल्कल नेसून साधू वेश परिधान करून मी त्याच्या बदल्यात राज्यकारभार केवळ आणि केवळ विश्वस्त म्हणून बघेन, उपभोगणार नाही हे ठरवतो. आणि नंदीग्रामी जाऊन, अयोध्येच्या बाहेर नंदीग्रामी जाऊन एका पर्णकुटीत राहतो. पत्नीचं सुख सुद्धा उपभोगत नाही. उलट मांडवीला अशी सूचना करतो की तू माझी अर्धांगिनी आहेस, माझ्या जबाबदाऱ्या तू पार पाडल्या पाहिजेस, तू माझ्या मातांची सेवा केली पाहिजेस. खास करून कौसल्या मात्यासोबत कुणीही नाही आहे. उर्मिले मातेसोबत तरी लक्ष्मण तरी आहे, पण कौसल्या मात्यांची सेवा करायला कोणीही नाही आहे. तुला माता कौसल्यांची काळजी घ्यायला हवी म्हणून तो आपल्या बायकोला तिथे पाठवतो. मांडवी राजमहालात कौसल्याची सेवा करते आणि भरत इथे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून रामचंद्राचं राज्य सांभाळत त्यांची सेवा करतो. म्हणून मला मांडवी उर्मिलेपेक्षा जास्त शोषिक वाटते. आपलं सुख आपल्यापासून दूर आहे ही जाणीव झाल्यावर मन तयार होतं, पण आपलं सुख आपल्यापासून दूर नाही आहे, ते जवळच आहे, पण तरीही त्याच्या जवळ जायचं नाही. यासाठी प्रचंड संयम असावा लागतो आणि तो मांडवीच्या मध्ये होता. आता गमतीचा भाग असा, जसे रामाला 2 अपत्य, जसे
लक्ष्मणाला 2 अपत्य, तसे भरत आणि मांडवीला सुद्धा 2च अपत्य आहेत. एकाचं नाव आहे एकाचं नाव आहे तक्ष आणि दुसऱ्याचं नाव आहे पुष्कल. या 2 अपत्य आहेत. 2 अपत्याचा इथे काय गडबड आहे मला माहित नाही, पण प्रत्येकाला 2-2 अपत्य आहेत. हीच कहाणी पुढे आहे. महाराज कुशध्वज आणि चंद्रभागा यांची आणखी एक कन्या आहे. मिथिलेचे राजा जनकाचे बंधू कुशध्वज आणि चंद्रभागा यांची आणखी एक कन्या आहे. तिचं नाव श्रुतकीर्ती. आता ही श्रुतकीर्ती बायको होते शत्रुघ्नाची. सगळ्या एकाच घरातल्या घेऊन आले ते, सगळ्या एकाच घरातल्या. म्हणजे त्या जनकाच्या घरात जेवढ्या कन्या होत्या तेवढ्या दशरथाच्या घरामध्ये आलेल्या आहेत. सगळ्या बहिणी, सगळ्या जावा म्हणूनच आलेल्या आहेत. काय गंमत उडाली असेल माहित नाही, पण संसार मात्र यांचा सुखाचा झाला असंच म्हणावं लागेल. म्हणूनच कदाचित सांभाळणं घडलं असेल. महाराज श्रुतकीर्ती नावाची कन्या कुशध्वज आणि चंद्रभागा यांची छोटी मुलगी आहे आणि यांनाही पुढे 2 अपत्य होतात. यांनाही पुढे 2च अपत्य आहेत. एक सुबाहू आणि दुसरा शत्रुघाती. आणि पुढे या 2 अपत्यांच्या सहित यांचा संसार सुखाचा होतो. आता इथे मात्र शत्रुघ्न आणि श्रुतकीर्ती यांचा संसार त्या राजमहालातच झालेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. यात आणखी एक गोष्ट आहे, आणखी एक पात्र आहे, ते म्हणजे महाराणी सुमित्रा, दशरथ महाराजांच्या पत्नी. यांच्याकडे आपलं लक्ष जातं का? आपण कौशल्याचा विचार करतो रामाची आई म्हणून. मग गाणे होतात कौशल्यावरती, कबीराचे विनतोशेले कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम ग. मग कौशल्या रामाची आई म्हणून तिचं कौतुक होत आहे. इकडे कैकेयीनं वनवासात धाडलं म्हणून कैकेयीचा उल्लेख होतो आहे. पण जी अत्यंत हुशार, अत्यंत सुंदर अशी सुमित्रा होती, जिचेही 2च पुत्र आहेत. आणि या पुत्राच्या आपल्या विरहात ती आयुष्य जगते. आपल्या पुत्राला लक्ष्मणाला सांगते की तुझ्या भावाची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि ते तू पार पाडलं पाहिजे. सावत्र आई सुद्धा आपल्या मुलाला त्याच्या सावत्र भावाचं रक्षण करण्यासाठी, सोबत जाण्यासाठी सांगते, परवानगी देते. हे विशेष आहे. आणि आपल्या पुत्राची ती 14 वर्ष वाट बघत बसते. ही सुमित्रा सिंघल देशाचे राजा सुमित्र यांची कन्या आहे. सिंघल देशातून आणलेली अत्यंत सुंदर होती म्हणतात सुमित्रा. म्हणजे कौशल्य मातांच्याकडं जो काही संयम होता, जे काही चारित्र्य होतं, जे काही मेधावी शक्ती होती, त्यात सौंदर्य सुमित्रेकडे होतं. आणि अत्यंत ज्ञानी असलेली सुमित्रा पुढे आपल्या 2 अपत्यांच्यासह या साम्राज्याचा भाग बनते. रामायणातल्या या 3-4 महिलांचा विचार, या स्त्रीपात्रांचा विचार आपल्याला नक्कीच करावा लागेल. त्यांचीही आठवण आपल्याला या सगळ्या कथानकांच्या मधून ठेवावी लागेल. कसं वाटलं ते नक्की कळवा. डिवाइनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.